मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. प्रथमतः गणरायांना आणि आई तुळजाभवानीला नमन करूयात. या देशाला महान बनवणाऱ्या प्रत्येक महापुरुष महामानव आणि रणरागिणीला आपण नमन करूयात. या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील आणि महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना आपण नमन करूयात. खऱ्या अर्थानं या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला आपण नमन करूयात. कैलासवासी भास्करांना गामने स्मरणार्थ आर्या प्रीमियर लीग पर्व चौथे सन 2025 दिवस तिसरा टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्सचं, आलेल्या सर्व खेळाडूंचं, आलेल्या सर्व संघांचं, ऑफिशियल टीमचं, ऑर्गनायझिंग कमिटीचं मी समालोचक शुभम आहिरे सहर्ष 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 स्वागत करतो. चलो मैदानाच्या आत जायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला सूचना आहे. बॅटिंग करणारी टीम आर सी सी टीम विनंती असेल येणाऱ्या 1 मिनिटाच्या तुमची ओपनिंग पेअर खेळपट्टीवरती अवेलेबल होणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला मुकावं लागेल. टीम आर.सी.सी. समत भाई, 1 मिनिटाच्या आत ओपनिंग पेअर जर खेळपट्टीवरती दाखल नाही झाली तर तुम्हाला 3 रनची पेनल्टी असेल. ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने स्ट्रिक्ट वॉर्न केलं जात आहे. येस सर. येस, बाहेर बाउंड्री रोपच्या बाहेर जो कुठलाही प्रेक्षक राजा एका हाताने कॅच पकडेल त्याला सन्माननीय मुंजाभाऊ शेळके यांच्या वतीनं 201 रुपयाचं कॅश प्राइज आहे, आणि दोघा हाताने जर का कॅच पकडली तर 101 रुपयाचं कॅश प्राइज मुंजाभाऊ शेळके यांच्या वतीनं दिलं जाणार आहे. आणि याच कॅचेससाठी नक्कीच गणेश मोबाईल यांच्या वतीनं ब्लूटूथ हेडफोन देखील दिला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील या स्पर्धेत नाराज केलं गेलेलं नाही आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामने या दोघांच्या मेहनतीनं आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या आर्या प्रीमियर लीगच्या प्रत्येक मित्राच्या कष्टानं घामानं उभी राहिलेली ही स्पर्धा बोलता बोलता 4थं पर्व आपल्या भेटीला घेऊन आलंय. आणि हे नुसतं 4थं पर्व नाही आहे, नक्कीच नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून गणली जाणारी ही स्पर्धा आहे. त्यामुळे तो ब्रँड या स्पर्धेत आपल्याला टेनिस क्रिकेट .inच्या 5 कॅमेऱ्यांच्या मदतीने 80 किंवा 90 पेक्षा जास्त देशात दाखवली जाते. प्रत्येक खेळाडूला खेळाविषयी वाटणारी ही स्पर्धा आज दिवस तिसऱ्यात आपल्याला घेऊन आली आहे. जेपी पॅनलचे ऑफिशियल पंच ते सज्ज झालेत. टेनिस क्रिकेट .inचे 5 कॅमेरामॅन सज्ज झालेत. ऑफिशियल संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल स्कोरर गौरव भाऊ ते देखील सज्ज झालेले आहेत. स्क्रीन ऑपरेटर ते देखील सज्ज झालेले आहेत, आणि डीजे ऑपरेटर ते देखील सज्ज झालेले आहेत. बोथ टीम्स, दोघं संघांचा एक एक अतिरिक्त प्लेअर कॉम्बॉक्सला संपर्क करेल. आर.सी.सी. डीके स्पोर्ट्सचे खेळाडू आलेले आहेत, त्यामुळे आर.सी.सी. या संघाच्या एक अतिरिक्त खेळाडूंना देखील यायचं आहे. परंतु नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा विराट कोहली, विकी धोत्रे यष्ट्यांच्या मागे ॲज अ विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतोय. काय लुक आहे. स्वप्नील भाऊ देखील चर्चा करत होते की खेळ अप्स अँड डाऊन्स जरी होत असले तरी विकी धोत्रेने त्याचा जो दरारा आहे ना तो कधी उतरू दिलेला नाही आहे. मित्रा, तुझ्या याच दराऱ्यावरती अख्खा नाशिक टेनिस बॉल क्रिकेटचा परिवार फिदा आहे. 3, 2, 1 दिवस तिसऱ्याचा पहिला बॉल तो इथे टाकला जातोय. नामदेव गुलूम पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवरती गालिब पटेल फॉलिंग स्वीप खेळताय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मार्गस्थ झालाय. पहिल्या नाही दुसऱ्या प्रयत्नात चेंडूला अडवलाय खरं, परंतु तोपर्यंत खेळपट्टीवरती 2 धावा त्या धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. प्रत्येक टीम मध्ये ऑल इंडिया आयकॉन्स 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर नाशिक जिल्ह्याला लागून असलेले जे जिल्हे आहेत ना त्यातील आयडॉल खेळाडू ते देखील या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मजा येणार आहे. जशी जशी ही स्पर्धा पुढे चालली आहे ना तशी तशी या स्पर्धेची उत्सुकता उत्कंठा ती मात्र शिगेला पोहोचली आहे. पहिला बॉल 2 धावा, पाहूया छटक्यातीला दुसरा बॉल. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बाहेरचा बॉल, बॅटचा फेस ओपन केलाय. बिटवीन द गॅप चेंडू शोधतोय त्याचा रोड मॅप. दिवस तिसऱ्याचा आलाय पहिला चौकार. ओव्हर टू यू डीजे.
डीजे काय कमालीचा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असेल. बाहेरचा बॉल आणि त्या बाहेरच्या बॉलला नक्कीच फक्त बॅटचा फेस ओपन केला. फ्लाइंग स्लिप आणि गलीचं क्षेत्र होतं. त्या गॅप मधनं चेंडू डीप थर्ड मॅनच्या परिसरात गेलाय. गालिब पटेल त्यांचा क्लास तो मात्र सेट करताय. 6 धावा धावफलकावरती आहे. षटकातील तिसरा बॉल पुढे टाकलाय आणि पुढे फेकून दिलाय. लॉन्ग ऑफचा क्षेत्र निवडलाय. आइए और सामने की तरफ जाइए. बिग 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 हिट डीजे. परंतु त्या थंडीला देखील तडाखा दिला जातोय. उष्णतेचा. गालिब पटेल काय लाजवाब स्ट्रोक खेळताय. नक्कीच थंडी आहे. टॉस जिंकल्यावर आपण फिल्डिंग घेऊयात. बॅटिंग नाही घ्यायची. परंतु नाही गालिब पटेल 40+ खेळाडू आहेत. परंतु आजही 20 पेक्षा नक्कीच 20, 21, 22, 25 वर्षाचा जो तरणा खेळाडू आहे ना त्याला लाजवेल अशी पॉवर प्लेची बॅटिंग त्यांची आहे. आणि तोच पॉवरफुल हिट आपण याच्या आधीच्या बॉलवर पाहिलाय. या वेळेला ओ हो 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 व्हाट अ शॉट. समोरच्या क्षेत्रातला पूल तो ठरतोय पॉवरफुल. केली आहे 32 गुल. बिग हिट षटकार. ओटीयू डीजे. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु लाजवाब बॅटिंग आपण पाहिली. पहिल्या षटकात 2 बिग हिट, 1 चौकार, 1 दुहेरी आणि 2 डॉट बॉल. अर्थातच पॉवर ऑन झाली आहे. आजचा दिवस तो ऑन झालाय. गालिब पटेल लाजवाब आजच्या दिवसाची सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या खेळांती धावफलकावरती धावा आहेत 18 बिनगडी बाद. टीम RCC. परंतु गालिब पटेल यांच्या प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय राजाभाऊ शिरसाट सन्माननीय राजाभाऊ शिरसाट यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि ते कॅश प्राईज पहिला षटकार ठोकल्यानंतर आलेला आहे. त्यामुळे दुसऱ्या षटकारापासून ते कॅश प्राईज ऑन झालंय. त्यामुळे 501 रुपयाचं कॅश प्राईज ते मिळालेलं आहे. आणि पैसे जमा झाल्याशिवाय नक्कीच कॅश प्राईज लावले जाणार नाहीये. त्यामुळे जे कोणी कॅश प्राईज जिथे घेऊन येणार आहेत राकेश हलपती मॅन फ्रॉम गुजरात आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. ऍज अ ऑल इंडिया आयकॉन ते DK स्पोर्ट्स या संघात खेळत आहे. बघूयात राकेश आले अराउंड द विकेट राईट हँड बॉलिंग साठी. फुलर लेंथ वरती टाकलाय बॉल. लॉंग ऑफच्या क्षेत्रात टाणटाण उड्या मारत चेंडू मार्गस्थ आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. ते चेंडूला वेचून फेकतील. तोपर्यंत सिंगल ती कंप्लीट होणार आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेशन ते होणार आहे. आणि या स्ट्राईक रोटेशनने पुन्हा एकदा गालिब पटेल यांना आपण बॅटिंग स्ट्राईकवर पाहणार आहोत. वैभव जाधव ते मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहेत. परंतु वैभव जाधव नक्कीच बोललेत त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये की पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला मी फॉलो करतोय. tenniscricket.in वरती मी ही स्पर्धा पाहतोय. कशा पद्धतीने मैदान खेळतंय, कशा पद्धतीने भौगोलिक परिस्थिती आहे, काय कंडिशन्स आहेत त्याचा अभ्यास करत प्रत्येक खेळाडू इथे पोहोचणार आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आहे. पाहूयात षटकातील दुसरा बॉल. खोलवर टाकलाय. बॅटच्या टोला लागलाय बॉल. शॉर्ट पॅन लेग मध्ये नो डाऊट सुनील नवले यांना आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला अडवलंय, थांबवलंय. डॉट बॉल आलाय. खोलवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे राकेश हलपती यांचा. आणि सुरुवातीच्या 2 बॉलवर नक्कीच त्यांना यश मिळालंय. कारण या मैदानावरती आपण पाहतोय षटकार आणि चौकाराची भाषा ती मात्र प्रत्येक फलंदाज प्रत्येक षटकात प्रत्येक बॉलवर करण्याचा तयारी ठेवतो. DK स्पोर्ट्स सुरगाडा हा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन. आणि वन ऑफ द ब्रँडेड नाव नाशिक टेनिस क्रिकेट मधला RCC. फुल टॉस. आणि या वेळेला कुठली चूक नाहीये. डीप फाईड लेगचं क्षेत्र निवडलं. चेंडू चाललाय टान 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 उड्या मारत सीमा पार आलाय चौका.
यावेळेला वन शॉट, कमालीचा शॉट, नेत्रदीपक फटका, बाहेरचा बॉल, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा दिली आणि पाठवलं स्ट्रेट सीमारेषा. वन शॉट, मिड विकेटचा क्षेत्री बनलाय. गालिब पटेल नावाचं वादळ राजे छत्रपती संभाजी महाराज स्टेडियम वरती सुरू झालंय, दहाडताय आणि मैदानाच्या चौफेर आणि विशाल भाऊ, तू आपल्या स्पर्धेचं क्रेडिट किंवा आपल्या स्पर्धेचा बोलबाला इथपर्यंत पोहोचलाय की आपल्या स्पर्धेचा पाहण्यासाठी आज या मैदानावरती भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधला वन ऑफ द लेजेंडरी खेळाडू ज्यानं ग्लॅमर मिळवण्यासाठी फार मोलाचा वाटा उचललाय, अर्थातच नाजिम गुल्ली सर यांचं देखील या मैदानाच्या दिशेने आगमन होताना आपण पाहतोय. आज नाशिक नगरीत नाजिम गुल्ली सर, तुमचं सहर्ष स्वागत असेल आर्या प्रीमियर लीग ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने. आणि तुम्हाला व्यासपीठावरती नक्कीच निमंत्रित केलं जात आहे. त्यामुळे नाजिम गुल्ली सर, प्लीज वेलकम ऑन द स्टेज. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकात आपण 18 धावा पाहिल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 17 धावा आल्यात. त्यामुळे बरोबरीत पॉवर प्लेचा खेळ तो मात्र बॅटिंग करणाऱ्या संघासाठी कुठेतरी पारडं झड करणारा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. नन ऑफ लॉस टीम आरसीसी. नाजिम गुल्ली सर यांना आपण पाहतोय. असंख्य स्पिनर, असंख्य गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीला पाहत पाहत मोठे झाले. शिकत शिकत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, खेळपट्टीवरती बॉलिंग करायला तयार झाले असे नाजिम गुल्ली सर ते देखील आर्या प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच आर्या प्रीमियर लीगचे सर्व मॅच, एक मिनिट पॉज करायची आहे. आर्या प्रीमियर लीगचे सर्व सन्माननीय विशाल भाऊ यांच्या शुभ हस्ते नाजिम गुल्ली सरांचा शुभ सन्मान केला जातोय. हा नुसता नावाचा सन्मान नाहीये, हा भारतीय टेनिस क्रिकेटला दिलेल्या ग्लॅमरचा, इतिहासाचा आणि ऐतिहासिक ग्रंथाचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हार्टली वेलकम पूरे नासिक टेनिस क्रिकेट की तरफ से आपका फिर एक बार हार्टली वेलकम नाजिम सर. चलो मॅच सुरू करायची आहे. फुलर लाईनवरचा बॉल तो मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये टोलवलाय. सिंगल तिथे कंप्लीट आहे. दुसरीची तयारी होती स्ट्राईक एंड वरून, परंतु नॉन स्ट्राईक एंड वरून नकाराचा पुकारा येतोय. वैभव सांगताय की नाही गालिब भाई, तुम्ही खूप चांगले खेळताय, तुमच्या बॅटीत खूप चांगल्या पद्धतीने बॉल येत आहेत, किंबहुना तुम्ही ते घेतायत, त्यामुळे हक्क तो बनताय, तुम्हालाच पूर्ण हक असणार आहे, त्यामुळे तुम्हीच तो हक्क गाजवायचा आहे. फील्ड सेटअप पाहू शकतो. डीप कव्हर्स आहे, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर आणि मिड विकेट आहे. बाहेरचा बॉल कव्हर्स मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हो या वेळेला काय घडलंय, हो गई गलती, कर दो माफ, गेंद किया है सुपडा साफ. आलाय अजून एक चौकार. डीजे यावेळेला कटवलाय, या वेळेला चांगला बॉल टाकलाय, चांगल्या टप्प्यावर टाकलाय. आणि या चेंडूंची गरज आहे खरं तर. बॉलिंग करत असताना त्यावेळी बॅटिंग फ्रेंडली कंडिशन्स असतील तर मग तुम्हाला टप्पा तो मिळवणं फार गरजेचं आहे. कुठे बचावात्मक बॉलिंग केली जाईल ना, या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि तो बॉल खूप साऱ्या चांगल्या टप्प्यावर टाकला इथे. यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आहे, परंतु डीप कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात आहे. ते बॉलला उचलताय, उचलून फेकताय. सिंगल वरती समाधानी राहावं लागेल. सलीम शेख यानं मात्र प्रभावित केलंय. चांगल्या टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, मोठा फटका खेळण्याची एकदाही संधी दिलेली नाहीये.
फ्लाइंग स्लिपमध्ये आपण पाहिलं नक्कीच राकेश शलपती यांच्यापासून दूर बॉल अचानक कटला ना, त्यामुळे तो चौकार पाहायला मिळाला. पाहूया षटकातील पुढचा बॉल सलीम शेख यांचा गालिब भाई यांच्यासाठी. यावेळेला फॉलो केलं बॅटरला, परंतु पंचांचा इशारा आला. येस, हा लाईनच्या खूप जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे हा वाईट बॉल असेल आणि ही अतिरिक्त धाव फलकाला बळकटी देईल आणि धाव फलक जाईल 43-43 वरती. 4 बॉल झाली आहेत, 5वा बॉल. याही वेळेला फॉलो केला. नक्कीच सुरेख टप्प्यावर बॉलिंग केली जाते. मी हाच उल्लेख केला होता, बचावात्मक गोलंदाजी कुठे आहे आणि ती बचावात्मक गोलंदाजी सलीम शेख ते मात्र करून दाखवताय. कसबे सुकेना या गावाला बिलॉंग करणारा गोलंदाज आहे. या खेळपट्टीवरती रनअप तो थोडासा कमी केलाय रामा सर. यावेळेला चुकलाय बॉल, परंतु फटका फसलाय का पाहावा लागेल. काऊ कॉर्नर मध्ये हो फटका फसलाय. तिथे अभिजित दूत आहे, ते आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. कॅच कॅरी गालिबभाई पटेल यांची विकेट आली आहे आणि येस, धक्का क्रमांक पहिला लागतोय. फलंदाज होतोय बाद. जाऊया डीजे कडे. गौरव भांबरे यांना आपण ऍज अ डीजे ऑपरेटर पाहतोय. गौरव भांबरे यांना आपण ऍज अ डीजे ऑपरेटर पाहतोय आणि रामदास सहजराव यांना आपण ऍज अ स्कोरर म्हणून पाहतोय. हे आहे नाशिक टेनिस क्रिकेटचं वैशिष्ट्य, हे आहे नाशिक टेनिस क्रिकेटचं प्रेम. NTC लाईव्हचे सर्व नाशिकमध्ये पहिल्यांदा युट्यूब वाहिनीचं प्रक्षेपण या माणसानं आणलंय आणि नक्कीच SDFC मध्ये कार्यरत देखील आहेत, परंतु नाही, आर्या प्रीमियर लीग आहे, नाशिकचा वर्ल्ड कप आहे, तर काय यावंच लागतंय. त्यामुळे आलेत आणि प्रयत्नशील आहेत, मेहनत घेत आहे आणि सहकार्य करतायत. या दोघं मित्रांचं देखील कौतुक करावं लागेल. गौरव आणि रामादादा, नक्कीच तुमच्या या छोट्या छोट्या प्रयोगामुळे, या छोट्या छोट्या मेहनतीमुळे या अशा स्पर्धा मोठ्या होत असतात. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या खेळांती धावफलक जाऊन पोहोचलं 43 वरती. एक गडी बाद झाला. शेवटच्या बॉलवर गालिब पटेल यांची विकेट. दुसरा फलंदाज सतीश पठारे यांना आपण 9 एंड वरती पाहतोय, परंतु गोलंदाज तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित दूध आहे. अहिल्यानगरचा तारा सितारा नाशिक जगरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न केला, फॉलो केलं बॉलला, परंतु तिथे अभिजित दूध आहे ते मात्र सरप्राईज झाले आणि पंचांनी दोघा हात बाहेर काढलेत. लगेच टीव्ही रेफरल घेण्याची मदत घेतली आहे. विकेट किपर आणि ऍज अ लीडर विकी धोत्रे यांचं म्हणणं आहे की नाही, आम्ही DRS ची मदत घेणार आहोत, कारण आम्हाला असं वाटतं की हा बॉल वाईट नाहीये. त्यामुळे पाहूयात दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाणार आहे. tenniscricket.in च्या स्क्रीनवरती हे पाहिलं जात आहे. तिसरे पंच ते देखील अवेलेबल आहेत. त्यामुळे पाहूयात हा बॉल वाईड आहे की नाही आहे. येस, निर्णय असा आहे, तो एक गोलंदाज त्या लाईन मध्ये येत आहेत, त्यामुळे क्लिअर एव्हिडन्स मिळत नाहीये. ऑन फील्ड अंपायर जो निर्णय असेल तो निर्णय कायम असेल. रिव्ह्यू तो मात्र लॉस्ट नसणार आहे, रिव्ह्यू सेफ असेल. परंतु गोलंदाज तिथे आतमध्ये आलेत, त्यामुळे थोडासा तिथे बाउन्स मिळाला नाही. बॉल खालून होता, त्यामुळे आपल्याला क्लिअर एव्हिडन्स मिळालेला नाहीये. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो, परंतु वाईड आहे तर तो वाईडच राहणार आहे. पहिल्या बॉलवर वाईड आहे
पहिल्या बॉलवरच्या वाईडमुळे धावफलक पुढे जात आहे 4 वर 44 वर. अभिजित दुधे घेऊन येत आहे पुढचा बॉल वैभवसाठी. हो या वेळेला बॅटीत होता बॉल, परंतु बॅट फिरवण्याची ती मात्र जास्तीची घाई केली गेली. अभिजित दुधे साता समुद्रा पार टेनिस बॉल क्रिकेटला आपली ओळख दिली. आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, आपल्या स्वतःच्या मेहनतीवर, आपल्या स्वतःच्या कष्टावर जो विश्वास ठेवला ना, त्या विश्वासाला सार्थकी ठरणारं हे नाव आहे अभिजित दुधे. कित्येक संघर्षाच्या कहाण्या, कित्येक संघर्षाचे कड्डे ते मात्र पेलत पेलत रस्त्यावरती चालत राहिला आणि आजपर्यंत तोच क्रिकेटचा जलवा, तोच क्रिकेटचा दरारा अभिजित दुधे या नावानं आपल्या भेटीला आणलाय. यावेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय, कट केलाय बॉल. डीप पॉइंटला खेळाडू आहे तैनात, ते बॉलवरती येत आहे, बॉलला उचलताय, वेचून फेकताय. सिंगल ती कंप्लीट केली जाणार आहे. विकेट किपर याच्या हातातनं बॉल थोडासा सुटला, परंतु बॅकअपला होते सलीम. सिंगल आली आहे, सिंगलला धावफलक फ्लाय करेल 45 ऑन पूट. 3 बॉल झाली आहेत, पहिला बॉल वाईट, त्यानंतर मात्र सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली अभिजित दुधे. परंतु वैभव जाधव 6 बॉल खेळले, 4 धावा आहेत. पेशन्स घेतले जात आहेत. येस, दौंडला बिलॉंग करणारे सतीश पठारे, त्यांचा स्वतःचा एक बॅटचा ब्रँड आहे ज्याचं नाव आहे SP. अर्थातच सतीश पठारे या नावाचाच ब्रँड आहे, परंतु त्या ब्रँडचा बोलबाला अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सतीश पठारे ऍज अ डावखुऱ्या बॅटर आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळत आहे. यावेळेला खोलवर टाकलाय बॉल, उडवण्याचा प्रयत्न तर केला, परंतु अलॉंग द कार्पेट मिड विकेट मध्ये मार्गस्थ तिथे संतोष पवार डीप स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने थ्रो केला गेला बॉल, त्यावरती सिंगल आहे. 46 वरती धावफलक आहे. गालिब पटेल जोपर्यंत मैदानावरती होते ना, तोपर्यंत प्रत्येक गोलंदाजाला संभ्रमात टाकणारी फलंदाजी त्यांची सुरू होती. प्रत्येक बॉलवर आघात केला जात होता, परंतु जसे गालिब पटेल माघारी परतले तसा एकही बाउंड्रीचा हिट तो आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेला नाहीये. यावेळेला बॅटची काढ, उडवलाय फड. संघर्षाची गाथा सुरू होती वैभवची, परंतु यशस्वी भव करत वैभवला माघारी पाठवलंय. अभिजित दुधे इज ऑन फायर. मोठी विकेट, बडी मछली जाल में. ओवर टू यू डीजे. फक्त 3 धावा दिल्या आहेत आणि वैभव जाधवची विकेट मिळवली आहे. अभिजित दुधे लाजवाब लाजवाब. शेर कितना भी बूढ़ा हो जाए लेकिन शिकार करना कभी भूलता नाही. आणि त्याच ब्रीद वाक्याला खरं ठरवत आर्या प्रीमियर लीग मधलं पर्व 4थ्याचं पहिलं षटक अभिजित दुधे, तोच दरारा आणि तोच खेळ मात्र कायम ठेवत आपली स्किल, आपलं कौशल्य आणि आपलं नाव ते मात्र या स्पर्धेत झळकवत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद आहेत. सन्माननीय श्रीयुत सचिन दादा आव्हाड त्यांचं देखील येस महावितरण मध्ये ते कार्यरत आहेत. सचिन दादा आव्हाड तुमचं व्यासपीठावरती आणि आर्या प्रीमियर लीगच्या या भव्य उत्सवामध्ये सहर्ष स्वागत असेल. 4 षटकं संपली, 46 धावा धावफलकावरती आहे आणि 5व्या षटकाला सुरुवात होते. 5वं षटक घेऊन आले गुलेवाडीला मिळालेला एक नवा सितारा, ज्यानं या वर्षाचं रबर बॉलचा हंगाम गाजवलं. सुनील नवले आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहे. गुलेवाडी एक्सप्रेस
आणि सुनील नवले याने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर NTC लाईव्हचे सर्वे सर्वा रामदास सहजराव यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काल एकाच दिवसात 3 विकेट हॅट्रिक आपण पाहिल्या. नक्कीच याचमुळे लोकप्रियता ती मात्र पोहोचले. यावेळेला खोलवर टाकलाय बॉल, खोदून काढलाय, कॉर्नर मध्ये चेंडू मार्गस्थ. हो 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 हो, काय लाजवाब एफर्ट्स आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहे. एका हातानं स्टॉप केलं, बॉलला सीमा पार जाण्यापासून वाचवलं आणि संघाच्या बहुमूल्य तिथे 2 धावा वाचवल्या गेल्यात. वेल सेफ, नक्कीच चांगली फिल्डिंग. JP पॅनलचे अंपायर्स ते आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम शहापूर हेमंत शेट्टी सर, त्यांची अंपायरिंग ती मात्र लोकप्रिय आहे. निर्णय ते पारदर्शक आणि प्रामाणिक असतात, त्याचमुळे त्यांची लोकप्रियता त्यांना प्रत्येक मैदान प्रत्येक स्पर्धा बोलवत असतं. त्यांच्या साथीला स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सिद्धू पाजी. सिद्धू पाजी अर्थातच मॅन फ्रॉम फलटण, फलटणला बिलॉंग करणारं हे नाव आहे. यस, मॅन फ्रॉम सांगली, सांगलीला बिलॉंग करणारं हे नाव आहे. परंतु ॲज अ डान्सिंग अंपायर असतील किंवा एक दर्जेदार पंचगिरी करण्यासाठी ओळखले जाणारे अंपायर आहेत, त्यामुळे त्यांची देखील पंचगिरीची भूमिका या स्पर्धेत लोकप्रियता कमवते. हे असे प्रत्येक व्यक्ती जी आहेत ना, ते प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेला मोठं करत असते. रिस्की धाव होती, 2 रन नव्हते असं विकी धोत्रे म्हणतायत, परंतु खेळाडूंना पोहोचण्यासाठी उशीर लागला, कारण चेंडू अशा क्षेत्रात गेला ना, ते क्षेत्र होतं मोठं आणि क्षेत्ररक्षक होते दूर, त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचायला झाला उशीर आणि त्याचमुळे या 2 धावा कंप्लीट होत आहे. या 2च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 50 ऑन बोर्ड. 4.3 षटकाच्या खेळात टीम RCC या संघाच्या 50 धावा धावफलकावरती लागत आहे. 50 ऑन बोर्ड. यावेळेला लेंथ ती मात्र मागची, लाईन ती मात्र बाहेरची, फलंदाजांना बंदिस्त करून ठेवलं. मी उल्लेख केला ना, जसे गालिब पटेल आउट झाले ना, तसे मात्र कुठल्याच फलंदाजाला तो सूर गबसलेला नाहीये ज्याची आवश्यकता त्यांना त्यांच्या धाव फलकावरती आहे. 4.4 षटकाचा खेळ सुनील नवलेला देखील प्रभावित केलाय. अभिजित दुधीच्या पावलावर पाऊल टाकत तेही चांगली गोलंदाजी करताय. यावेळेला उडवलाय बॉल मिड विकेट मध्ये, शांततेला भंग करणारा सतीश पठारे यांच्या बॅट मधून आलाय तुफानी षटकार. हाय अँड हँडसम बिग हिट. ओडिओ डीजे. लाजवाब स्ट्रोक, लॉफ्टेड बिग हिट आपण पाहिलाय. याही वेळेला समोरचं क्षेत्र निवडलं आणि खेळाडूला फक्त आणि फक्त वरती मान करून बघत उभं ठेवलंय. फटका मारलाय शान मध्ये, चेंडूला बसवलंय विमान मध्ये. बिग हिट. बॉलवर 2 विकेट आपण पाहिले आणि लागोपाठच्या या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट आलेत ना, त्याचमुळे धाव फलक मात्र आता उच्चांकी गाठतोय. 5 षटकांचा खेळ संपला आणि रामदास सर 5 षटकांच्या खेळांत धाव फलकावरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. 62 ऑन बोर्ड, 62 रन विथ द लॉस ऑफ विकेट टू टीम RCC. ओव्हर टू यू DJ गौरव. दुधे यांना आपण पाहतोय ज्यांनी पहिल्या वैयक्तिक षटकात फक्त 3 धावा दिल्या होत्या. यावेळेला स्विच हिट केलाय, आलटी पलटी चेंडूला कलटी, चेंडू चाललाय मैदानाला गुदू 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 करत. डिफ्टड मॅन सीमावार चौक. ते म्हणतात ना, अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि बॅट ती देखील उलटी केली गेली. यावेळेला उलटी बॅट आहे आणि याही वेळेला बिटवीन द गॅप चेंडू शोधतोय त्याचा रोड मॅप. पुन्हा एकदा क्षेत्र तेच, फटकाही तोच, फलंदाजही तोच, गोलंदाजही तोच आणि निकालही तोच. 4-4. पंचांचा हा असेल डेड बॉल.
मध्ये जायचं नाहीये, मैदानाच्या आत कोणीच जायचं नाहीये. कसं आहे, काही नियम आपल्याला माहीत असतात, परंतु काही नियमांची अशी असते की अंमलबजावणी ती मात्र झालेली आहे की नाही झालेली आहे. त्या गोष्टींमुळे आपण डगआउटमध्ये बसून आपल्या डोक्यात तो वेगळा विचार येऊ शकतो. कारण प्रत्येक वेळा क्रिकेटचा खेळच असा आहे की आपण मैदानात उतरलो की प्रत्येक निर्णय आपल्या बाजूनेच लागायला हवा असं आपल्याला वाटत असतं, परंतु नाही. वर्षभरात 400 पेक्षा जास्त स्पर्धा करण्याचा अनुभव आहे जेपी पॅनलला, त्यामुळे ते कुठलाही निर्णय चुकू देणार नाही. डेड बॉल आहे, पाहूयात. हाच बॉल पुन्हा एकदा टाकला जाईल. या वेळेला हो हो बैठक मारली आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, ते एका हाताने बॉलला अडवत आहे. राकेश चलपती यांना आपण पाहिलं डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप. कारण हा बॉल असा आहे ना, नाव फुलटॉस आहे, परंतु ज्यावेळी जमिनीवरती टप्पा घेतो ना, तो अपेक्षापेक्षा जास्तीचा टॉस होतो, अपेक्षापेक्षा जास्तीचा उधळतो. त्यामुळे बॉल या मैदानावरती या बॉलला फिल्डिंग करणं ते देखील फिल्डर्ससाठी नक्कीच आव्हानात्मक आहे. सिंगल आली आहे, सिंगल आहे, धावफलक फ्लाय करते. 67 ऑन बोर्ड. 5.2 षटकाचा खेळ सतीश पठारे. मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट टोकलेत, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तो आता शिकेला असेल. हो 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 हो, उडवलाय बॉल. चेंडू उंच आहे, पाहूयात लांब किती आहे. नाही, संतोष पवार याला आपण पाहतोय. धावा वाचवल्यात का ते आता पाहावं लागणार आहे. tenniscricket.in स्क्रीन ऑपरेटर आहेत आमचे मित्र प्रशांत दादा आहेत. पाहूयात, चेक केलं जाईल षटकार आहे की नाही आहे, सेव्ह केलाय की नाही केलाय, कॅच घेऊ शकले असते का, ती शक्यता काय तेही आपल्याला पाहायचंय. नाही, उंची थोडीशी कमी पडली तिथे क्षेत्ररक्षकाची, त्यामुळे कॅच तर ते घेऊ शकले नसते, परंतु फिल्डिंग आता पाहूयात कशा पद्धतीने बॉलला अडवलाय की मग षटकार आहे. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल, काय कमालीचं बॉलला फॉलो केलंय. तिसरे पंच आहेत सन्माननीय जय पवार सर, तसंच जेपी पॅनलचे सर्व जेपी पॅनलचे संस्थापक, जेपी पॅनलचे फाउंडर जयकुमार पवार सर, ते आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यामुळे ते निर्णय कळवतील. हा बॉल वाईड आहे की नाही आहे ते आता चेक केलं, हा बॉल षटकार आहे की नाही आहे ते आता चेक केलं जाईल. अग्निपंख अकॅडमीचे सर्व नरेश भाऊ कांबळे यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. अग्निपंख अकॅडमी अनेक मुलांना पंख मिळवून देण्याचं काम आज नरेश भाऊ कांबळे करतायत, त्यामुळे तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि तुमच्या नक्कीच कार्याचा देखील सन्मान तो असेल. आणि येस, संतोष पवार त्यानं केलेली कामगिरी ती मात्र यशस्वी ठरते. 5.3 षटकाचा खेळ तो मात्र मैदानात संपन्न झालेला आहे आणि धावफलकावरती 68 धावा धावफलकावरती आहेत. अभिजित दुधे घेऊन येत आहे पुढचा बॉल महिपाल सिंग याच्यासाठी. याही वेळेला फॉलो केलं बॅटरला, चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला जातोय. बॉल गुल्डेन वरती टाकला जातोय, वाईटच्या लाईन वरती टाकला जातोय, कटवला देखील जातोय, वळवला देखील जातोय आणि तिथेच मात्र बिग हिट तो खेळू दिला जात नाहीये. बॅटच्या आतली कड तिथे घेतला पुन्हा एक सिंगल धावफलक पुढे जातोय. 69 रन, 6वं षटक ते मात्र सुरू आहे. यानंतरची मॅच व्यंकटेश वॉरियर्स वर्सेस छत्रपती वॉरियर्स या दोघेही संघांच्या कर्णधारांना नाणेफेकीचा कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये एनी हाऊ कंडिशन बोथ टीम कॅप्टन्स तुम्हाला हजर राहावं लागणार आहे. षटकातील पुढचा बॉल सतीश पठारे यांच्यासाठी अभिजित घेऊन येत आहे. हो, चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय आणि खूप चांगला स्किट देखील झाला होता. बाहेरचा बॉल त्याला खेचण्याचा, सापट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु याही वेळेला बॅटरच्या आतल्या भागाला स्पर्श होतोय, त्यामुळे प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, त्यामुळे मोठा फटका तोही आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु धावफलक ते पुढे जाऊन पोहोचते. 70 ऑन बोर्ड, 70 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. याही षटकात प्रभावित केलंय अभिजित दुधे. 11 बॉल टाकली आहेत, 11 धावा त्या त्यांनी खर्च केल्या आहेत. या वेळेलाही चेंडू उंच फक्त 30 यार्ड सर्कल मध्ये गलीच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे.
सिंगल कंप्लीट. काय लाजवाब बॉलिंगचा स्पेल राहिलाय. जिथे गोलंदाजांना बॉल टाकावा कुठे या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तिथे अभिजित दुधे काय कारनामा करतायत. 12 बॉल आणि फक्त 12 रन्स दिले आणि एक विकेट देखील त्यांनी मिळवली. लाजवाब बॉलिंग स्पेल. थँक्यू सो मच डीजे. आफ्टर द 6 ओव्हर 71 ऑन बोर्ड. 71 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सलीम यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. महिपाल सिंग यांना देखील काहीतरी कारनामा करावा लागणार आहे कारण त्यांच्या बॅटमधनं अजून एक काही बिग हिट आलेला नाहीये. त्यामुळे आरसीसी या संघाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत. बॅटिंग पॉवर प्ले. 8 षटकांचा खेळ असा आहे की 8 षटकांच्या खेळात 7 ओव्हरच्या आत जर का तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाही तर तो ऑटोमॅटिकली 7व्या ओव्हरमध्ये कन्वर्ट होतो ॲज अ बॅटिंग पॉवर प्ले. तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकात टीम आरसीसी या संघाला काहीतरी करण्याची संधी आहे. जो धाव फलकावरती ब्रेक लावला गेला सुनील नवले यांनी लावला त्यानंतर अभिजित दुधे यांनी लावला. पाहूयात बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. त्यातील पहिला बॉल खोलवर टाकलाय. बॉल उडवलाय बिटवीन द कॅप. लॉंग ऑफ मिड ऑफ आणि कव्हरचं क्षेत्र ते खाली येणार. त्या खाली क्षेत्रात महिपाल हे मात्र चेंडूला उडवताय आणि पाठवताय डीप एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये सीमा पार 4. थँक्यू सो मच डीजे. लोबो फुल टॉस तो उडवलाय. त्याला ब्लॉक होल मध्ये बनवला आणि हेलिकॉप्टर उडवला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. लाजवाब स्ट्रोक. गौरव भामरे यांच्या डीजेतनं आपण ऐकत होतो गाणं. फाडला शिवबाण अफजल खानाला फाडला परंतु महिपाल सिंग ते मात्र बॉलला प्रत्येक वेळा पाठवताय सीमा पार आणि म्हणावं लागेल तोडला. महिपाल सिंगनं बॉलला सीमा पार तोडला. डीजे टू इन टू. लागोपाठच्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत. पाहूयात पुढचा बॉल. याही वेळेला बॅकफुटला गेलेत त्यानंतर फ्रंट फुटवरती आलेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. लाईन आणि लेन ती बाहेरची होती आणि या वेळेला खूप जास्तीची बाहेरची होती. त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये यावेळेला संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल आलाय. 79 ऑन बोर्ड. 79 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका. मिड ऑनचा खेळाडू तो आतमध्ये त्यामुळे लॉंग ऑनला चेंडूला उडवलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय बिग हिट. षटकार. डीजे पॉवर प्लेचं षटक आणि हे यासाठीच ठेवलं जातं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 ओव्हर 1 ओव्हर कॅन चेंज द गेम. एका ओव्हरमध्ये खेळ बदलला जातो आणि तेच हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. याही वेळेला हो वा वा आणि वा काय लाजवाब फटका सजवलाय.
बाहेरचा बॉल, लेंथ मागची, टॉस झाला बॉल आणि चेंडूच्या अगदी कानफटात मारलाय. चापट मारणारा हा चप चप फटका, चौकार डीजे. आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिले, एक षटकार आपण पाहिला. या षटकात यावेळेला फुलर लेंथवरचा बॉल उडवलाय उडवलाय, उडी 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 और आसमान में जागिरी. शेवटचा बॉल आणि त्यावरही बिग ब्लो, बिग तडाखा. पाल सिंग ते मात्र शांत होते आणि शांत झालेला हा समुद्र त्सुनामी घेऊन येतोय. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकात काय खवळलाय. ते म्हणतात ना की नेहमी शांत दिसणारी वस्तू ही शांतच राहत नाही, कारण शांत दिसणारा समुद्र हा कधी तुफानाला येतो आणि कधी त्सुनामी घेऊन येतो हे सांगता येत नाही. आफ्टर द 7 ओव्हर 95 ऑन बोर्ड, 95 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा नामदेव घुलुम यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं ते ह्या इनिंगचं शेवटचं षटक टाकायला आलेत. यावेळेला हो हो ओव्हर द बॉल रेट खेळायचं आहे, परंतु गोलंदाज ते नाराज आहेत कारण त्यांच्या हाताला ब्रश करत बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्रात मार्गस्थ झाला. कारण त्यांची इच्छा होती आणि प्रयत्नशील देखील होते बॉलला कॅचअप करण्यासाठी. सिंगल आली आहे, सिंगल धावफलक पुढे जाते 96. टीम व्यंकटेश वॉरियर्स आणि टीम छत्रपती वॉरियर्स टॉससाठी तयार राहायचंय. या 5 बॉल नंतर एनी कंडिशन टॉस केला जाणार आहे, त्यामुळे बोथ कॅप्टन्स तयार राहा आणि टॉस का बॉस कक्षाला संपर्क साधा. महिपाल सिंग यांच्या बॅटमधनं क्रॅकिंग फटके आपण पाहिले. समोरच्या क्षेत्रात बिग हिट, त्यानंतर कव्हरच्या क्षेत्रात चौकार. या 5 बॉलवरती काय घडतं पाहूयात. फुलटॉस बॉल, जो क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवला ना त्यालाच आता बॉल घ्यायला बाहेर पाठवलाय महिपालने. आइए और जाइए बॉल लेने के लिए डीप लॉन्ग ऑफ की तरफ. बिग हिट डीजे. धरलं जातं. विकी धोत्रेला विचारलं गेलं परंतु नाही, तिथे गोलंदाजाची चूक आहे. बॉल नामदेव गुलूम ज्या टप्प्यावरती टाकतात ना तो टप्पा त्यांना मिळाला नाही, फुलटॉस भेटला, त्यामुळे तो प्रयोग अपयशी झाला. यावेळेला टप्पा मिळाला परंतु महिपालनं टप्प्यात कार्यक्रम केला. आलटी पलटी देख घुमा के पाठवला बॉल सीमा पार. आलाय बिग हिट, षटकार. ओव्हर टू यू डीजे. विकेट किपर चेंज झालेत. अभिजित दुधे आलेत, त्यांनी त्यांच्या आवडीचा सेटअप तो मात्र फिल्डिंगचा लावलाय. यावेळेला फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीप, क्रॉस बॅटेड फटका आहे. सलीम पाठलाग करताय, चेंडूनं गिरकी घेतली आणि त्याला योग्य पद्धतीनं जज देखील केलं डीप फाईन लेगच्या क्षेत्रात सलीमने. त्यामुळे बॉलला अडवता आलं. 2 धावा तिथे आलेल्या आहेत आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 1-1-0, 110 धावा धावफलकावरती आहेत. या 2 बॉल नंतर नाणेफेक केली जाईल. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कॉल आहे छत्रपती वॉरियर्स अँड व्यंकटेश वॉरियर्स. यावेळेला व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. फटका मारलाय शान मध्ये, चेंडूला बसवलाय पुन्हा एकदा विमान मध्ये, अजून एकदा आलाय बिग हिट डीजे.
पलकावरती आहेत. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. आणि शेवटचा बॉल तोही उडवला. हेलिकॉप्टर उडवलाय आणि गेलाय सीमा पार. आलाय शेवटच्या बॉलवरही बिग हिट. 122 ऑन बोर्ड. 122 धावा धावपलकावरती लागल्यात. काय लाजवाब इनिंग प्ले केली आहे महिपाल आणि महिपाल डीजे. आरसीसी महिपाल भाई की बैटिंग अगर पसंद आई होगी तो एक बार तालियों की गूंज होनी चाहिए. 50 कंप्लीट केलंय त्यांनी आणि आजच्या दिवसातलं दिवस तिसऱ्यातलं पहिलं अर्धशतक ते मात्र कंप्लीट केलंय महिपाल यांनी. लाजवाब बॅटिंग केली आहे. लेट आले परंतु थेट कार्यक्रम केला महिपालने. चलो टॉस साठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन्स. टीम छत्रपती वॉरियर्स आणि टीम व्यंकटेश वॉरियर्स दोघेही संघांना नाणेफेकीचा हा कॉल आहे. टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस कक्षात प्लीज. वाटतं व्यंकटेश वॉरियर्सचे कर्णधार आलेले आहेत. छत्रपती वॉरियर्सचे कर्णधार नाही आहेत. विनंती असेल छत्रपती वॉरियर्स या संघाच्या कर्णधारांनी यायचे टॉस साठी प्लीज. चला स्वप्नील भाऊ तुम्हीच करून घ्या. चला या. चला आहेत स्वप्नील भाऊ एक प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांच्या उपस्थितीने टॉस केला जाईल. या सागर दादा तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. आणि सन्माननीय सचिन दादा आव्हाड तुम्ही देखील यायचे. तुमच्या देखील शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. छापा आणि काटा याचा खेळ या स्पर्धेत राहतच नाही. कारण या स्पर्धेत प्रत्येक टीमचं स्टिकर कॉईनवरती लावलं जातं. याही टॉसला आपण पाहतोय. व्यंकटेश वॉरियर्स आणि छत्रपती वॉरियर्स असं नाव आहे. मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. व्यंकटेश वॉरियर्सच्या वतीने योगेश भोजने यांना आपण पाहतोय. द स्पीड गन फ्रॉम मखमलाबाद. आणि या स्पर्धेचे शिल्पकार स्वप्नील दादा गामणे यांना आपण छत्रपती वॉरियर्सच्या प्रतिनिधित्वानं पाहतोय टॉससाठी. बघूया टॉस केला जातोय. दिवस तिसऱ्यातला सामना क्रमांक 2. अँड छत्रपती वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. आणि नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल. आम्ही पहिले फिल्डिंग करू. छत्रपती वॉरियर्स या संघात तुम्ही खेळतायत. संघाची बांधणी कशी आहे. कशा पद्धतीने संघाला बांधलं गेलंय. संघाचे आयकॉन एक रायगड आणि एक जालन्याचा आहे. त्यांचं नाव नाही माहीत मला पण मनोज भैया लेट आल्यामुळे मी टॉस उडवायला आलोय. स्पर्धेचे शिल्पकारच आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर आपण स्पर्धेबद्दल ऐकून घेऊयात. स्वप्नील दादा स्पर्धेच्या पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत काय काय घडलंय. कशा पद्धतीने स्पर्धा उभी केली गेली आणि आता स्पर्धेला तुम्ही कसं पाहताय. मी पहिल्या दिवशी पण सांगितलं खूप त्रास झाला. पहिल्या वर्षी 5-6 टीमांनी आम्हाला पैसे दिले नाही. खूप लॉसमध्ये टुर्नामेंट केली. काही लोकांना वाटत होतं की आम्ही पैसे देणार नाही. दुसरं वर्ष झाला, तिसरं वर्ष झालं आणि मागच्या वर्षापासून लोक वाट बघत होती की आर्या प्रीमियर लीग कधी होणार आहे. आणि काही टीमा मोजक्याच आहे की जे फक्त नाशिक जिल्ह्यात आपलीच टुर्नामेंट खेळतात, बाकी कुठंच खेळत नाही. त्याच्यामुळे त्यांचे पण मी आभार मानतो. आर्या प्रीमियर लीगच्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे अनेक मित्र उभे राहतात. त्यांची साथ कशी आहे. सर्वात पहिले खंबीर साथ म्हणजे विशाल भाऊची असते. आणि बाकी बघितलं तर आमचा खूप मोठा ग्रुप आहे. एक 50-60 मुलांचा ग्रुप आहे. आणि आमच्याकडे दरवर्षी एक 5-10 ॲडमिशन नवीन होता टुर्नामेंटला. दरवर्षी नवीन पोरं ॲड होत असतात. त्याच्यामुळे काम करायला एकदम सोपं वाटतं. टॉस जिंकून निर्णय. ओके योगेश नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता. आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते पहिले पण आता बॅटिंग आली तर बॅटिंग चांगली करू.
व्यंकटेश वॉरियर्समध्ये खेळत आहेत. रोशन भाऊ म्हणजे एक बुलंद नाव आहे. खेळाडूंना नेहमी ते प्रतिसाद देत असतात किंबहुना ते प्रोत्साहित देखील करत असतात अनेक प्लॅटफॉर्मवरती. यावेळेला व्यंकटेश वॉरियरची संघाची बांधणी कशी आहे? व्यंकटेश वॉरियर संघाची बांधणी अतिशय चांगली केली रोशन भाऊंनी. या संघामध्ये आयकॉन म्हणून सोलापूरचा प्रथमेश राठोड आणि आकाश चव्हाण दोघं जण खेळणार आहे. आर्या प्रीमियर लीग पर्व चौथं या स्पर्धेबद्दल काय सांगशील? आर्या प्रीमियर लीग नाशिकमधली चांगल्या टुर्नामेंटपैकी एक टुर्नामेंट आहे. मी या टुर्नामेंटला पहिले आयडॉल म्हणून किंवा ॲज अ प्लेअर म्हणून खेळलो. ही टुर्नामेंट मी पहिल्यांदा आयकॉन म्हणून खेळतोय, त्याच्यामुळे एन्जॉय करेल चांगली. लाजवाब. अभिनंदन. तुमचंही खूप सारं अभिनंदन. स्वप्नील भाऊ आणि मान्यवरांचे देखील आभार असतील. थँक्यू सो मच. छत्रपती वॉरियर्स हॅव वन द टॉस अँड नो डाऊट 8 षटकांची मॅच. त्यामुळे छत्रपती वॉरियर्स या संघाने देखील नाणेफेक जिंकली आहे आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जाऊयात आपण मॅचकडे आणि पाहूयात 123चा पाठलाग कशा पद्धतीने केला जातो. हाय हॅलो अँड नमस्कार नाशिक. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. कैलासवासी भास्करांना दत्तात्रय गामणे स्मरणार्थ पर्व चौथं घेऊन आर्या प्रीमियर लीग दिवस तिसऱ्यातली पहिली मॅच. पहिल्या मॅच मधला पहिला डाव महिपालनं मात्र नक्कीच इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली आहे. लेट आणि थेट वाली बॅटिंग. सुरुवातीला स्ट्रगल करत होते, परंतु जसा बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू झालं आणि बॅटीत बॉल यायला लागले ना, मग महिपालची बॅट ती मात्र सर्वत्र गरजली आणि बरसली. 122 धावा लावल्या गेल्या. 123चा पाठलाग करायचा आहे. होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. कारण समोरचा संघ तिथपर्यंत पोहोचलाय, तर हाही संघ ते करू शकतो. त्यामुळे मजा येणार या मॅच मध्ये. बॅटिंग स्ट्राईक वरती आपण पाहतोय मॅन फ्रॉम मालेगाव संतोष पवार. डावकुऱ्या हाताचा एक प्रतिभावंत फलंदाज. 900 केंटला आहे. नाशिक टेनिस क्रिकेटचा विराट कोहली, विकी धोत्रे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे जीत पटेल. जीत पटेल यांना आपण पाहतो. जीत आणि नक्कीच राकेश हलपती हे दोघं खूप जवळचे मित्र, परंतु एकमेकांच्या विरोधात ते खेळत आहे. जीत पटेल कदाचित यायला उशीर झाला म्हणून ते बॅटिंग पर्यंत पोहोचले नाहीत, त्यामुळे परंतु बॉलिंग साठी ते सज्ज झालेत. जीत पटेल पाहूया जीत घेऊन येत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल फटका फसलाय. टॉप एज विकेट कीपर समद अत्तार कॅन नॉट मेक मिस्टेक. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लागते भोपळ्यावर विकेट. फलंदाज झालाय बाद डीजे.
डीजे ऑपरेटिंगसाठी गौरव बसलेले असतील तर मग काय तुम्हाला एक से बेहतर एक आणि लाजवाब गाणे ऐकायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आणि संतोष पवार यांना माघारी परतावं लागलं. एक डावकुरे हाताचे बॅटर माघारी परतले तर दुसऱ्या डावकुरे हाताचे बॅटर ते खेळपट्टीवरती दाखल झालेत. प्रशांत भबार, जित पटेल ॲज अ ऑल इंडिया आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅन फ्रॉम गुजरात. फुल टॉस बॉल आणि यावेळेला हो 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 चूक झालीये, चूक झालीये. एकाच बॉलवर खूप साऱ्या लोकांकडनं चूक झाली. पहिले तर गोलंदाजाकडनं चूक झाली. तो फ्लाईट डेट कमी गतीचा टाकण्याचा प्रयत्न केला, तिथे फुलटॉस पडला. फुलटॉस पडला तर मग प्रशांत भौरला त्याचा फायदा घेता आला नाही. त्याला मोठा फटका खेळता आला नाही. त्याच्याकडनं झाली चूक. त्यानंतर फटका फसला तर मग वैभव जाधवकडनं देखील चूक झाली. तो कॅच कॅरी करता आला नाही. म्हणजे एकाच बॉलवर 3 लोकांकडनं झाली चूक आणि त्यामुळे नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघासाठी काहीतरी फायद्याचं जर ठरलंय. फायद्याचं असं ठरलंय की पहिली एक धाव आली आहे, सिंगल आली आहे. यावेळेला हो हो वॉट अ शॉट, खोलवर टाकलेला बॉल आणि त्याला मात्र लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. पहिल्याच बॉलवर इरादा सेट केलाय आणि हो 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 आपण पाहू शकतो तलवार फिरवल्या गत सिद्धू पाजी ते मात्र चौकार ते घोषित करताय. येस, चौकार आलाय. चौकाराने धावफलक फ्लाय करताय. 5 ऑन पोच. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला त्याला मात्र अजून थोडंसं खाली सरकवलं जात आहे. बघूयात पुढचा बॉल. यावेळेला उलटी बॅट केली आहे. काय फटका आहे, लाजवाब फटका. नेत्रदीपक स्ट्रोक, जसा आला तसा उत्तर दिलं, जशास तसे वाला स्ट्रोक आला. बिगिट षटकार. नक्कीच ज्यांच्या ट्रान्स आणि ज्यांचा आवाज संबंध महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, अर्थातच आदरणीय गुरुवर्य प्रवीणजी गायकवाड सर यांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत आहे. आर्या प्रीमियर लीगच्या समालोचन कक्षात त्यांना आपण ऐकणार आहोत आणि सहर्ष स्वागत असेल. फ्लिक केलाय बॉल, डीप स्क्वेअर लेग मध्ये निघालाय. मैदानावर टाण 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 उड्या मारत होतोय मार्गस्थ, सीमा पार. आलाय अजून एक चौकार. ना तसे तुटून पडलेत. तुम्ही जळगावचे, आम्ही दिंडोरीचे, त्यामुळे ओ हो हो या वेळेला मात्र लाकूड तोड डिलिव्हरी. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर मधला दांडा तोडलाय, पाठवलाय विकेला माघारी. आली अजून एक विकेट, षटकातील दुसरी विकेट. फलंदाज झालाय बाद. हँडल करायला एवढा वेळ नाही आपल्याजवळ. टीम फिल्डिंग करणारी टीम, विनंती असेल मित्र सहकार्य करायचंय.
पहिल्या षटकात जित पटेलचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर डावकुऱ्या हाताचा बॅटर संतोष पवारची विकेट, त्याला गोल्डन डक वरती पाठवलं. त्यानंतर मात्र जसे विकास धोत्रे ते मैदानावरती खेळपट्टीवरती बॅटिंगसाठी आलेत ना, तर मग काय त्यांनी त्यांचा बोलबाला सुरू केला. 2 चौकार 1 षटकार त्यांनी ठोकला, परंतु शेवटच्या बॉलवर त्यांच्याकडनं चूक झाली. फुलटॉस बॉल त्याला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्रॉस बॅट फुलटॉस बॉलला हुलकवणी घालून सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करते. त्यामुळे बोल्टची विकेट शेवटच्या बॉलवर देखील पाहिली. मोठी विकेट आली आहे. समदत्तर आले बॉलिंग स्ट्राईक वरती गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज होत आहे. राकेश भवर आणि नॉन स्ट्राईक एंडला विकास धोत्रे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आलेत. अजून एक गुजरातचा प्रतिभावंत खेळाडू राकेश हलपती. पहिल्याच बॉलला जर का उलट्या बॅटचा षटकार मारला तर रामदास सहजराव यांच्या वतीनं 501 रुपयाचं कॅश प्राइज रोकडा जमा झालाय. यावेळेला खोलवर टाकलाय, मनगटाचा वापर करत टोलवलाय, पंच केलाय बॉल मिड विकेट मध्ये. खेळाडू आहे तिथे, तो बॉलला उचलतोय, उचलून फेकतोय. तोपर्यंत वेळ तो जास्तीचा खर्च झालाय आणि त्याचा फायदा खेळपट्टीवरती घेतलाय. 2 धावा कंप्लीट. तुम्ही नाश्ता वगैरे करा, मी करतोय की नाही. काय इडली आणि सांबार, माझाही नाश्ता बाकी मी करतो नंतर. यावेळेला बाहेरचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड ऑफला आहे. फिल्डर चांगली फिल्डिंग केली आहे, तोपर्यंत बॉल अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलनं धावफलक हलकसं पुढे जाईल. 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. 1.2 षटकाचा खेळ. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. खास करून रन चेस मध्ये बॅटिंग पॉवर प्लेच्या ओव्हरला फार महत्व राहतं. ज्यावेळेला तुम्ही पहिल्या षटकात 2 विकेट्स डाऊन केलेत, परंतु संघाची बांधणी खूप मोठी तगडी पाहायला मिळते. ज्यावेळी तुमच्या संघात 2 ऑल इंडिया आयकॉन, 2 आयडॉल, 1 लोकल आयकॉन, हेच 5 खेळाडू नक्कीच काबिल तारीफ तगडे असतात. त्यामुळे मॅच संपत नाही शेवटच्या क्षणापर्यंत. यावेळेला काय घडलंय, आतमधला कमी गतीचा बॉल ऑफ स्पिन आणि त्यावरती राकेश हलपतीची विकेट. एक मोठा मासा गळाला लागलाय, मोठी विकेट. राकेश हलपती हे देखील शून्यावर बाद झालेत. भोपळ्यावर आली विकेट. धक्का क्रमांक 3. ओटीयू डीजे. हॅलो 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 विशाल ससाने आलेत नवीन बॅटर. नाशिक टेनिस क्रिकेटचे पोलार्ड, तो आता त्यांच्या बॅटिंगची गरज आहे. बॉल, व्हॉट अ बॉल. जादू आणि जादू आपल्याला पाहायला मिळतोय खेळपट्टीवरती. जिथे फलंदाजांचा बोलबाला काल आणि परवा म्हणजे 2 दिवस होता ना, तिथे आज गोलंदाजाचा बोलबाला पाहायला मिळतोय. पहिल्या डावात आपण पाहिलं अभिजित दुधेने सरप्राईज केलं, त्यानंतर सुनील नवलेने सरप्राईज केलं, परंतु दुसऱ्या डावात लाजवाब बॉलिंग आणि या खेळपट्टीचा जादूगार ठरतोय समदत्तार. यावेळेला खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू निघालाय सुसाट वेगानं, मैदानाला चाटत, मैदानाला घासत पुसत सीमा पार होतोय फरार. धावा आले 4. डीजे. खाली क्षेत्र निवडलं आणि खाली क्षेत्रात नक्कीच चेंडू सुसाट वेगानं फरार झाला. तिथे चौकाराला प्रशांत भवर, तो देखील लढा देतोय. पाहूयात बॅटल ते मात्र सुरू आहे मैदानाच्या आत.
यावेळेला वेगाने टाकलाय आणि बिसाइड द लेग स्टिक तो जास्तीचा बाहेर उडाय. त्यामुळे नो डाऊट पंच सांगतील की हा बॉल वाईड असेल आणि या वाईड बॉलने धाव फ्लाय करेल. 24 ऑन बोर्ड 24 धावा. 37-99 शुभम. नाना काय म्हणता नाना? कमी गतीने टाकलाय अलॉंग द कार्पेट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघालाय सुसाट वेगाने. क्षेत्ररक्षक ते देखील पाठलाग करताय परंतु त्यांच्या तंगड्यांमधनं होतोय फरार. टांगे पलटी घोडे फरार. आलाय चौकार. डीजे पाहतोय सांगलीचे एक प्रतिभावंत पंच सिद्धू पाजी. ज्या पद्धतीने बॉल फरार झाला ना क्षेत्ररक्षकाच्या दोघं पायांमधनं, त्या पद्धतीनंच ते सांगताय त्यांच्या विनोदी शैलीतनं की हा चौकार गेलाय. षटक संपलेत. दोन षटकांच्या खेळांती धाव फलकावरती धाबा आहेत. 28 गडी बाद आहेत. 28ला 3 असं चित्र धाव फलकावरती पाहायला मिळतंय. परंतु प्रत्येक षटकानंतर आस्किंग रन रेट तो मात्र वाढत जाणार आहे. कारण आता 36 बॉल शिल्लक आहे आणि 36 मध्ये 95ची गरज आहे. 36 बॉल 95 म्हणजेच जवळजवळ प्रतिषटक 15 रनची गरज आहे. 36 बॉल म्हणजे 6 षटकांचा खेळ. विशाल ससाने आणि प्रशांत भवर दोघेही बॅटर खेळपट्टीवरती दाखल आहेत. पहिलं षटक जीत पटेलनं टाकलं. दुसरं षटक समदत्तारनं टाकलं. समदत्तर काय लाजवाब बॉलिंग राहिली आहे. लाजवाब बॉलिंग राहिली आहे समदत्तरची. मोठे फटके खेळू दिले नाहीत. नक्कीच बंदिस्त करून ठेवलं समदत्तारनं देखील त्याच्या दुसऱ्या षटकात. त्यामुळे 2 षटकाच्या खेळाखेरीज धाव फलकावरती फक्त 28 धावा आपण पाहतोय. चलो लवकरात लवकर वेळ वाचवायचा. फिल्डिंग करणारा संघ तुम्हाला विनंती असेल मित्रो, कारण हा वेळ आता आपण जो वाचवणार आहात तोच वेळ आपल्याला पुढे संध्याकाळच्या सत्रात कामी येत असतो. हॅलो पॉवर प्ले संपलाय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपण पाहतोय. सीमारेषे लगत 5 क्षेत्ररक्षक ते पेट्रोलिंग करतील. धावा वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. डीप पॉइंटला खेळाडू आहे. लॉंग ऑफ तो थोडासा वाईडिश आहे. त्यानंतर लॉंग ऑनला खेळाडू आहे. मिड विकेटला खेळाडू आहे आणि डीप स्क्वेअर लेगला खेळाडू. अशी 5 क्षेत्ररक्षक ती सीमारेषे लगत आहेत. डीप पॉइंटच्या खेळाडूला आतमध्ये घेतलं. एक्स्ट्रा कव्हरला समदत्तार गेलेत. नवीन षटकाला सुरुवात झाली आहे. मेहराज सय्यद आलेत आणि त्यांचं पहिल्याच बॉलवर केलंय हार्दिक 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 स्वागत. आइए और जाइए लॉन्ग ऑन की तरफ. बिग हिट डीजे. वाजवले जाणार आहेत तर मग नो डाऊट मैदानाच्या आत थिरकणं ते मात्र थांबणार नाही. येलो फुल टॉस. या वेळेला सॉलिड पंच होता परंतु लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. ते चांगल्या पद्धतीने बॉल लाडवत आहे आणि चांगला थ्रो तो देखील स्ट्रॉंग आर्मने केला जातोय. त्यामुळे सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. पहिल्याच बॉलवर बिगिट आपण पाहिला. येस, पहिल्या बॉलवर आपण बिगिट पाहिला. त्यानंतर मात्र एक सिंगल आली आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँडचं कॉम्बिनेशन आहे. पाहूया आता डावखुरे आताच्या बॅटरसाठी कुठला बॉल टाकला जातोय. येतोय षटकातीला पुढचा बॉल. यावेळेला लाईन आणि लेंथ ती बाहेरची आहे त्यामुळे मोठा पटका खेळता येत नाहीये. अलॉंग द कार्पेट चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. याही बॉलवर सिंगल आहे. पहिल्या बॉलला 6 त्यानंतर लागोपाठच्या 2 बॉलवर 2 सिंगल म्हणजेच 3 बॉलवरती 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 15ची सरासरी आणि तिची आवश्यकता आहे. याही वेळेला ओहो लाजवाब बॉल पाय पकडून ठेवली आहेत फलंदाजाची. खोलवर टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्क लाईनचा बॉल. सिंगल याही बॉलवर आहे. कमबॅक केलंय मेहराज सय्यदने. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ल्यानंतर लागोपाठचे 3 बॉल ते मात्र सिंगल मध्येच कन्वर्ट करू दिली आहेत. त्यामुळे कौतुक करावं लागेल मेहराज सय्यदचं. राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन फिल्डर्सला डोकेदुखी आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला फुल टॉस आणि फुल टॉसला फुल टॉल पैसा वसूल. प्रशांत भवरनं मात्र
चेंडूला पाठवलाय आसमानाच्या भेटीला, आलाय बिग हिट, षटकार. या वेळेला वाईट यॉर्कर टाकायचा आहे. लो फुल टॉस आणि यावेळेला गडबड झाली आहे. नॉसाईक एंडला कम्युनिकेशन मध्ये गडबड झालाय. हाऊस दॅट तर विचारलंय, परंतु मुख्य पंचांचा निर्णय काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. नाही, नॉट आउटचा निर्णय म्हणजेच काय, एक सिंगल कंप्लीट असेल. 15ची गरज होती प्रति ओव्हर आणि या षटकात आल्या 16 धावा. त्यामुळे या 16च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. आफ्टर द 3 ओव्हर्स चेक करायचं आहे. ठीक आहे, चेक केलं जात आहे. ओके, बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे, चेक करूयात. टीव्ही रेफरलची मदत घेतली आहे आणि तिसरे पंच आहेत आमचे हेमंत शेट्टी सर. ते लगेचच निर्णय देत आहे. इट्स अ ग्रीन सिग्नल, नॉट आउट. ओव्हर झाली आहे, 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या खेळाअखेरीस धावफलकावरती धावा आहेत 44, म्हणजे बरोबरीत सुरू आहे या मोमेंटला. अशाच पद्धतीचं धावफलक टीम आरसीसीचं देखील होतं. येणारे 30 चेंडू आणि 30 मध्ये 79ची गरज. ओव्हर टू यू डीजी गौरव. तुम्ही मला ऐकत होतात, परंतु समालोचन कक्षात आपण बदल करणार आहोत. जाऊया आता पारनेरचा एक बुलंद आवाज अर्थातच प्रवीण सरांकडे. ऐकूयात प्रवीण सरांना. धन्यवाद स्वप्नील आहिरे सरांना. तुम्ही शुभम आहिरे सरांना तुम्ही ऐकत होतात. सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. डीके स्पोर्ट्स सुरगणा आणि त्यांच्या विरोधात आरसीसी नाशिक असा सामना चालू आहे. आर्या प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडू सुसाट सीमारेषा पार होईल. खणखणीत चौकार, 4 रन. चेंडू 74 धावांची गरज. 49 वरती 3 विकेट आहेत. विशाल ससाने 4 चेंडू 9 वरती, प्रशांत 10 चेंडू 24 वरती खेळत असताना आपण पाहतोय. यावेळेला बॉलचा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. ज्यावेळेस आरसीसी क्रिकेट टीम फलंदाजी करत होती त्यांच्या स्कोर कार्डवरती यावेळेला 43 धाव होता, 1 विकेट गेलेली होती. डीके स्पोर्ट्स सुरगाणा अगदी आपण पाहतोय 49 धावा आहेत, 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. फुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेला खेळून काढला. अगदी आपण पाहतोय मिड विकेटचा शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या संघाचा अर्धशतक पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्या प्रीमियर लीग फार मोठं चर्चेत हे नाव गेली कित्येक वर्ष अगदी आपण पाहतोय. खरं तर या समालोचनासाठी पहिल्याच वर्षी मी येतोय, परंतु ट्रानच्या माध्यमातून माझा आवाज आर्या प्रीमियर लीग मध्ये पोहोचला होता. आमचे स्वप्नील भाऊ गामने अगदी आपण पाहतोय एक प्रसिद्ध खेळाडू आहेत आणि या महाराष्ट्रभर खरं तर क्रिकेट खेळतात. त्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी येण्याची संधी मिळाली. आर्या प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्याचा जो योग येतोय, अतिशय सुंदर आयोजन या ठिकाणी आपल्याला आर्या
प्रीमियर लीगचं जे पाहायला मिळतंय. 50 धावा, 26 चेंडू, 73 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. कव्हर ड्राईव्ह खेळला अगदी आपण पाहतोय. डीप मधून शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होईल. सांघिक धावसंख्या 51. 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. बॉल्स आणि रन्स अगदी आपण पाहतोय. समीकरण थोडस मोठं पाहायला मिळतंय. प्रशांत 12 चेंडू 25 वरती खेळताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला डीप कव्हर पॉइंटला चेंडू सीमारेषा चिरताना पाहायला मिळतोय. भेदताना पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार, 4 रन. चा खेळ संपला. 55 धावा. डीजीआरना धन्यवाद देईल. खर तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गीत या अगोदर आपण ऐकलं आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं देखील गीत अगदी आपण पाहतो. एक चांगली वातावरण निर्मिती या ठिकाणी आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून मात्र जी केली जाते. 4 ओव्हरचा खेळ संपला. 55 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 11 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. रामदासजी विश्वासराव अगदी आपण पाहतोय या माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. आम्ही जरी पहिल्यांदा भेटलो तरी अगदी आपण पाहतोय ट्रॅनच्या माध्यमातून त्यांचा देखील नक्कीच कॉलवरती संपर्क होता. माननीय श्री विशाल भाऊ पट्टे बहादूर खर तर यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा ही समोर आली आणि या आर्या प्रीमियर लीग आज रोजी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा नक्कीच झालेली आहे. मोठा प्रतिसाद प्रेक्षक देखील देत आहेत. खेळाडू मोठा प्रतिसाद देताना जे पाहायला मिळतात. स्वप्नील भाऊ गामणे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अथक परिश्रम कष्ट ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेट मधली एक टॉपची स्पर्धा आर्या प्रीमियर लीग नक्कीच होऊन बसली आहे. 4 ओव्हर 55 उर्वरित 24 चेंडूंचा खेळ त्या ठिकाणी जो बाकी आहे. अनेक बहरदार आवाज तुम्ही या भविष्य काळात ऐकणार आहात. शुभम आहिरे यांचा सुंदर आवाज, तंत्रशुद्ध समालोचन. म्हणजे आज रोजी त्याच गोष्टीला महत्व आहे. चेंडू कसा टाकलाय, कुठं फटका मारलाय, अगदी तांत्रिकरित्या शुभम आहिरे यांच्या समालोचनाच्या माध्यमातून शुभम आहिरे सर अतिशय सुंदर समालोचन करताना आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं दुपारच्या सत्रात देखील आणखीन एक समालोचक जोडले जाणार आहेत. अक्षय पांडव सर आपल्या समवेत जोडले जाणार आहेत. आणि उद्या आणि परवा देखील नवीन आवाज तुम्हाला ऐकायला मिळतील. आज ज्यांचा वाढदिवस आहे आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर उद्या परवा जोडले जाणार आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेबरोबर. आणि प्रत्येकाची अपेक्षा असते. स्वप्नील भाऊंना मी स्वतः बोलून दाखवलं होतं. मला वाटतं श्रीगोंदा या ठिकाणी जी क्रिकेटची स्पर्धा चालू होती त्या ठिकाणी या काष्टी प्रीमियर लीग स्वप्नील भाऊ भेटले आणि सांगितलं की मला देखील इच्छा आहे आर्या प्रीमियर लीग मध्ये येण्याची. आणि या त्यानंतर मात्र 1 महिन्यापूर्वीच झालेला कॉल आणि दिलेली 12 तारीख 12 डिसेंबर खूप महत्वाचा दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना षटक क्रमांक आता टाकले जाईल ते 5वं. 4 ओव्हर मध्ये 55 आहेत. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 68 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना लास्ट 24 बॉल 68 रिक्वायर. ओ सतीश पठारे यांना देखील आपण इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आयकॉन म्हणून नक्कीच त्यांचा समावेश आहे. आयडॉल म्हणून त्यांचा समावेश केला गेलाय. परंतु महाराष्ट्राचं क्रिकेट पिंजून काढलं सतीश पठारे यांनी देखील.
हो यावेळी अगदी आपण पाहतोय एक सुरेख चेंडू, धावाची संधी त्या ठिकाणी येताना आपल्याला जी पाहायला मिळते. चुकीची फेकी. पाच घ्यायचा ना. या चुका शेवटी महागात नक्कीच पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे चेक करा. चौका चेक कर. हा ना तेच. चेक केलं जाईल कॅमेऱ्यामध्ये अगदी आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे इशारा केला जातोय. पलीकडून तर आवाज येत आहे प्रेक्षकांमधून अडलाय रे बॉल, परंतु अगदी आपण पाहतोय खात्री करतील आमचे तिसरे पंच. स्टँड जर पाहिले तर मात्र भारताकडून ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळलं अशा दिग्गज खेळाडूंच्या नावानं स्टँड उभं केलंय. समोरच्या दिशेला वीरेंद्र सेहवाग स्टँड आहे, रोहित शर्मा स्टँड, विराट कोहली स्टँड, अगदी आपण पाहतोय हार्दिक पांड्या स्टँड आहे, भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर स्टँड, महेंद्रसिंग धोनी स्टँड. अगदी आपण पाहतोय एक आदर्श स्पर्धा आहे आणि चहू बाजूंनी अगदी आपण पाहतोय एक भगममय वातावरण त्या ठिकाणी तयार केले. मधोमध असलेलं हे भव्य दिव्य क्रीडांगण राजे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी चालू असलेला आर्या प्रीमियर लीगचा हा सोहळा सेफ मध्ये अडवलाय. किती काढले मध्ये? एकूण धावा घेतल्या किती? 2. 22. 22 एक काय? लेग 22. 22 अगदी आपण पाहतोय पंचांचा इशारा. सांघिक धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचेल 57 वरती. शेवटचे 23 चेंडू, 66 धावांची गरज. सन्माननीय बाळासाहेब बोराडे आपण उपस्थित झालात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तेवीस चेंडू, 66 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. 23 चेंडू, 66 धावांची गरज. विशाल ससाने 7 चेंडू 10 वरती, प्रशांत 13 चेंडू 29 वरती खेळत असताना आपण पाहतोय फुल टॉस मिड विकेट रिझम मध्ये पाठवून दिला. शिव छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. बदलतंय. 22 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. मॅच रंगतदार होईल, सामना रोमहर्षक होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. जीत पटेल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. विशाल ससाने यावेळेला उलट्या दिशेला फटका खेळायचा होता, नो बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. रिवर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केला परंतु खेळपट्टी जास्तीच बाहेर. मला वाटतं स्टंपला त्या ठिकाणी पाय लागला गोलंदाजाचा. यस, नो किती पद्धतीने दिले जावे त्यामध्ये देखील वर्गीकरण केलं गेलेलं आहे. त्यामध्ये देखील प्रकार आहेत. बॉल टाकत असताना अगदी आपण पाहतोय गोलंदाजाचा पाय यष्ट्यांना लागला आणि म्हणून त्या ठिकाणी नो दिला गेला. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 22 चेंडू 59 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जीत पटेल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. ओ यावेळेला अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता, डॉट बॉल टाकलाय. शेवटचे 21 चेंडू आणि 59 धावांची गरज. एक मिनिट मॅच थांबव. मॅच थांबवा विनंती आहे. 1 मिनिटासाठी मॅच थांबवा विनंती आहे.
यस बी कंटिन्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात होईल त्या ठिकाणी सामन्याला. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा. बॉलर तयार. यावेळेला समोरच्या दिशेला उडवलाय खरा, परंतु शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. लॉंगॉनचा शतरक्षक चेंडूवरती येतोय त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती या सिंगल. 20 चेंडू 58 धावांची गरज. 65 वरती 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहे. झुंजार लढवई आमने सामने, त्यांच्यातील झुंज, त्यांच्यातील क्रिकेट द्वंद्व अगदी आपण पाहतो आहे. मला वाटतं सुरुवात झाली या क्रिकेटच्या स्पर्धेला. दहा डिसेंबरला झालेली सुरुवात. आज 12 डिसेंबर आहे. जवळजवळ 14 वर्षाची अखंड परंपरा. 4थं वर्ष. चौथं वर्ष आहे. परंतु पाठीमागचे काही वर्ष जर पाहिले तर नक्कीच क्रिकेट या ठिकाणी देखील बहरलेला आहे. आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय एक चांगलं वलय प्राप्त झाले. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्या कन्येचं नाव आहे आर्या, आणि त्यामुळे मात्र आर्या प्रीमियर लीग हे नाव या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलं गेलं. पिकअप केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. नहीं मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. एक वाट पाहून जमणार नाही. एक खर तर षटकार चौकारांची आतिषबाजी महत्वाची आहे, आणि ती आतिषबाजी केली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 72 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आले त्या ठिकाणी या लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू नॉन स्टॉप धावताना पाहायला मिळतोय. वाईड प्लस 4. एकूण 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉंग स्टॉपला चेंडू पोहोचताना पाहायला मिळाला. चौकारासाठी एकूण 5 धावा येताना ज्या पाहायला मिळत आहेत, आणि सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 77 शेवटचे चेंडू शिल्लक. 19 आणि जिंकण्यासाठी या 46 धावांची गरज. मॅच बॅलन्स आहे. सामना दोन्ही टीमच्या हातामध्ये अगदी आपण पाहतोय आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय मिड ऑफच्या दिशेला चेंडूला खेळून काढल्या सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि आता मात्र षटकाची होईल समाप्ती. शेवटचे 18 चेंडू, आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 45 धावा. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही है जो लढा नाही. 18 चेंडू 45 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. प्रेक्षक स्टँड मध्ये, प्रेक्षक गॅलरी मध्ये दर्शक या सामन्याचा आनंद घेत आहेत. टीम डिस्कस, टीम मीटिंग, टीम हडल रंगताना पाहायला मिळते. रणनीती आखली
पण डीजे सुंदर वातावरण निर्मिती आमच्या डीजेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. 18 चेंडू 45 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर त्या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. समद हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी सज्ज. समद 18 चेंडू 45 मॅचचं समीकरण. झुंजार लढवई आमने सामने त्यांच्यातील झुंज. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. फ्रंट फुट वरती आले, ताकद लावली आणि अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत काय ड्रॉप. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. यांच्या माध्यमातून समजच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज पारितोषिक लागतायत खेळाडूंसाठी. ओ आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. मिळते आणि अशा प्रकारचे फटके खेळले तर सामना कठीण नाहीये. 16 बॉल 33 या मॅचचं समीकरण. स्कोर कार्ड मूव ऑन 90 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओ यावेळेला शॉर्ट लेन चेंडू होता, पाठवून दिला पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. शेळके यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर झेल टिपणाऱ्यासाठी गणेश मोबाईल यांच्या माध्यमातून एक हेडफोन देखील ठेवण्यात आलेला आहे. खेळाडूंसाठी पारितोषिक तर लावलीच जात आहेत, परंतु प्रेक्षक राजासाठी देखील मोठ्या प्रमाणात पारितोषिक आर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे इन ऍक्शन सतीश पठारे यांना आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे. दौंड तालुक्याचा सितारा आयडॉल म्हणून मात्र समावेश केलाय सतीश पठारे यांचा संघामध्ये अगदी आपण पाहतोय. ओ पुल केलाय पुल आणि सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक शानदार षटकार. पल्ला पार केला. 101 101 बनवल्या गेलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल आणि 12 बॉलला 22 धावांची गरज. 11च्या सरासरीनं धावा बनवायला लागतील. आस्किंग रन रेट 11चा त्या ठिकाणी आवश्यक अगदी आपण पाहतोय. आणि या बॅटिंग पॉवर प्ले पंतांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय डावपेच आखले जातील, रणनीती आखली जाईल.
अनुभवी खेळाडू ज्यावेळेस असतात त्यावेळेस संघाची ताकद वाढत असते. सतीश पठारे टेनिस बॉल क्रिकेट मधले वादळी वारे. खर तर भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे सरांच्या शुभ हस्ते सन्मानित केले गेले सतीश पठारे यांना. विनोद कांबळे यांनी कौतुक केलं सतीश पठारेच्या फलंदाजीचं. असा असणारा महान खेळाडू आयडॉल म्हणून त्यांचा समावेश संघामध्ये मात्र जो केला गेलाय यष्ट्यांच्या पाठीमागे इन ऍक्शन आपण त्यांना पाहतोय. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. आस्किंग रन रेट इज 11. 11च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. कोण बाजी मारणार आहे, येणारा काय, येणारा वेळ सांगून जाईल. मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये. 12 चेंडू 22. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय थोडासा शॉर्ट लेंथ होता. हो, शरीरावरती जाऊन चेंडू त्या ठिकाणी आदळला. पास सुरक्षित आहे का खेळाडू? चेंडू 18 धावांची गरज. प्रशांत 21 बॉल 57 वरती खेळतोय. अर्धशतक पूर्ण केलंय प्रशांतने केव्हाच. 21 चेंडू 57 वरती नाबाद. विशाल ससाने 12 बॉल 23 वरती एक मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ओ, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. आणखीन एक सनसनीत चौकार. एकशे 9 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू 14 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 10 बॉल 14 रिक्वायर. यावेळेला पुन्हा एकदा ताकद आहे, नजाकत आहे, पॉवर आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. येत आहेत. स्कोर कार्ड 113 आणि आता 9 चेंडू 10 धावांची गरज. डीके स्पोर्ट्सचा सुरगाणा अतिशय शानदार परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना प्रशांत 23 चेंडू 65 वरती. विशाल ससाने 12 चेंडूचा सामना केलाय 23 वरती. नाबाद खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू वरती 3 चौकार आतापर्यंत आलेत. आणि पुन्हा एकदा लपेटलाय चेंडू मिड विकेट रिझम मध्ये. एक शानदार षटकार येतोय. हायलाइट पाहावी तसे फटके पाहायला मिळत आहेत. आणखीन एक षटकार. होता कुठून कुठपर्यंत पोहोचला. आता 8 चेंडू 4 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ओ, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय चेंडूला दिली आहे दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. चौकार. 4 रन. लाख 123 वरती 3 बाद अगदी आपण पाहतोय. प्रशांत काय जबरदस्त फलंदाजी केली. 25 चेंडू आणि 75 धावांची एक मोठी खेळी. विशाल ससाने यांनी साथ दिली आणि या 12 बॉल 23 बनवल्या. चांगला खेळ नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सन्माननीय बाळासाहेब बोराडे यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आणि या प्रशांत भवार
हे मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळतील